नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरव मुंचेकर आणि मी विचार केला की चला आपण परत ब्लॉग चालू करूया। आजचा ब्लॉग असा असणार आहे की मी आणि मम्मी मुंचेकर पण आहे माझ्यासोबत आज ब्लॉग मध्ये। मी आणि मम्मी विचार करतो की चला आज आपण ठाणे मार्केटमध्ये जाऊया, डे आउट करूया मी आणि मम्मी। ओके, कारण की तशी पण दिवाळीची शॉपिंग करायची आहे। तर ठाण्यामध्ये मस्त मार्केट एकदम भरतं, राम मारुती रोड, गावदेवी, जांभळी नाका हे तिन्ही आम्ही जरा बघणार आहे। मम्मी आणि मी आता चाललोय पहिलं राम मारुती रोडला, बघू काय भेटतं का दिवाळीच्या। आम्हाला आता नवीन घरामध्ये शिफ्ट झाल्यापासून जरा चांगलं असं डेकोरेटिव्ह काहीतरी सामान घ्यायचं होतं, पंत्या घ्यायच्या, लाईट्स घ्यायच्या, भरपूर काय काय घ्यायच्या। एवढं ट्रॅफिक होतं ना बाबा, खूप ट्रॅफिक होतं आणि इकडनं पी एवढा आवाज होता। आमचं चालू झालं, काय बोलतात, कंदील हॉपिंग चालू झालं आमचं। कंदील वगैरे बघत होतो, तर तिकडे पहिलाच आम्ही जिकडे उतरलो तिकडेच आम्हाला कंदील आवडलं। बट मग नंतर विचार केलं की अभी और आगे बच्चा आहे। मग मम्मीला बोललो की तू चालू शकशील ना। मग अशी काय बोलली ते बोल परत। चालू शकते, मला काय तुम्ही लोक म्हातारे समजतात, मी भरपूर चालू शकते तुमच्यापेक्षा। आमचं आता पंडाल हॉपिंग बोलतोय मी, अजून गणपतीमध्येच आहे। हा, कंदील हॉपिंग आमचं चालू होतं। तर मम्मी आणि मी जिकडे उतरलो तिकडेच मस्त मस्त कंदील होते। पण मग मम्मी बोलली की नको, आपण पुढे जाऊन बघूया। मग मम्मीला बोललो म्हणजे अजून पुढे भरपूर आहे, तर आपण तिकडे पण बघूया ना। आम्ही उतरला आम्हाला आवडत होतं। तिकडे पण एक आता आहे, तू जाऊ शकशील ना की आपण तिकडेच घ्यायचं। मला तरी वाटतं तेच बरे होते, बाकी पुढे बघ ना डिझाईन। पण तू जाऊ शकशील ना, परत पाठी येऊ शकशील ना, यू हॅव द कॉन्फिडन्स। येईन पाठीमागे येईन मी। मगाशी काय बोलते बोल। नाही पण तू बोलतो आता ते मिटवून तर देणार नाही, असे घेऊन कसे जाणार मग एवढं। आपल्याला 3 घ्यायचे आहेत, म्हणून मी बोललो की पहिलंच कंदील घेतलं तर 3 हातामध्ये आपल्याला चालत बसावं लागेल ना, म्हणून पहिलं बाकीचं छोटं मोठं सामान घेऊया। आणि मग अशी काय बोलली ते बोल परत। काय चालू शकतील ना? चालू शकेल मी। तुम्ही लोक, तू आणि दीदी मला म्हातारी समजता आणि तुम्ही लोक थकतात तरी माझा स्टॅमिना असतो चालायचा। गुड गर्ल। मग हे तुम्ही तरुण असून म्हातारे झाले आणि आम्ही म्हातारे असून तरुण झालो। सिमिलर जे आम्हाला हवे होते ते जरा भेटले। लाइटिंग भारी केली आहे ना या लोकांनी। राम मारुती रोडला तर लोकच आहे की दिवाळी पहाटला। आता बघतो आम्ही पहिलाच घेऊ की नको। बघा कुठला आवडला तुला, कुठला काय आहे डिपिक्शन बोलो। मोरचा चित्र बघूया। मोर पाहिजे मला, मोर हत्ती काही चालेल। असे प्रिंट वगैरे काय नको आणि असे चायनीज वगैरे काय नको मला। असे ते आपले असे महाराष्ट्रीयन टाईप असतात ना, तेच मला जास्त आवडतात, एकदम ऑथेंटिक वाटतात। म्हणून एकदम असे मस्त मस्त डिझाईन खूप आहे। मला ते असेवाले डिझाईन आवडतात, म्हणून मी ते बघत नाहीयेत। मला हे बघा, हे असे डिझाईन मला जास्त आवडतात। मी आता विचार केला की आम्हाला पंत्या हव्या होत्या, ते मेणाचे असतात ना म्हणून। तर हे मला काहीतरी युनिक भेटलं, हे मी कधीच कुठे बघितलेलं नाही कवड्यांचं। आणि ते लक्ष्मी कॉइन पण असतात ना, त्याचं पण आहे, तर मला हे खूप आवडलं। हा तुम्हाला दाखवेल, हे बघा। हा हे सगळं आता इकडे विकतोय, कुठे माहिती आहे एक्झॅक्ट लोकेशन काय? राम मारुती रोड, लेन्सकार्टच्या समोर। राम मारुती रोड लेन्सकार्टच्या समोर। ह्याचे मला खूप आवडले, तुम्ही एकदा येऊन इकडे बघा। तर तुम्ही इकडे येणार असाल तर मी तुम्हाला दाखवतो, सगळे म्हणजे क्लिप्स दाखवतो। हे बघा, हे पण मी एक युनिक बघितलं, हत्तीचं एक असं हे आहे। आणि आपल्याकडे हे फुल डायमंड वर्कचं पण फुल पंत्या आहेत आणि शुभ लाभ पण आहे। आणि जे मला जे आवडलेलं कुठे गेलं ते, हे तर बेस्टच आहे, बट ते कवड्यांचं कुठे, हे मला खूप जास्त आवडलं, हे खूप भारी आहे। ह्यामध्ये भरपूर कलर आहेत, आमचा मोस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे, त्यांना हे ना नक्की या। हो, हे मला आवडलेलं आहे एकदम खूप। तुम्ही येणार असेल तर हे जास्त घ्या। कॉइन मध्ये पण आहेत, मध्ये भरपूर कलर भेटतील, नक्की या। थँक्यू सो मच फॉर कमिंग। थँक्यू, हॅपी दिवाळी। हॅपी दिवाळी काकी, हॅपी दिवाळी। तर तो आमचे ब्लॉग्स पण बघत होता, तर त्याला खूप आवडतात, तर थँक्यू सो मच। तर तुम्हाला जर असे पंत्या वगैरे हवे असतील, मी पहिल्यांदा अशी युनिक पंत्या बघितल्या, तर ह्याच्याकडे जा। मी एक युनिक बघितलंय आता, काय नवीन युनिक दिवाळीमध्ये खोज चालू आहे भाई लोकांचा, खरेदी करायला भाई। एकदम मस्त आहे हे पण, बट आपल्याकडे एवढी हवं आहे की हे पडून जाईल। सो लेट्स मूव ऑन। मी विचार केला की माझ्या बाल्कनीला 5 हुक लावले आहेत, मधल्या 5 हुक आहेत। मधल्या ह्याच्यामध्ये मोठावाला कंदील आणि बाजूच्या 2 वरती मग आपण लहान कंदील लावले तर जास्त मस्त आणि डेकोरेटिव्ह चांगलं वाटेल, दॅट इज वाय। मग हे असे छोटे कंदील मी जरा 4 घेतले, कारण की भारी वाटेल ना म्हणून। डेकोरेशन कसं वाटतं तुला? आपली दाबेली खायची राहिलीच, राहू दे ना, मी जाणार आहे दाबेली खायला, पण डेकोरेशन भाई मस्त आहे।
आम्हाला जसा कंदील हवा होता तो अजून तरी भेटला नाही. आता आम्ही परत युटर्न मारू आणि जरा जांभळी नाक्याच्या साईडला जाऊ, तिकडे बघू भेटेल. मला मी विचार करतो की असे बाली टाईप करू, म्हणजे बाली नाही, रिंग टाईप असतं ना, रिंग स्टड्स नाही, बाली टाईप, बाली ते ट्राय करू का. बट मला सूट नाही करणार असं मला वाटतं. मला असं सटल ज्वेलरी, सटल ॲक्सेसरी मला जास्त सूट करायला आय गेस. बघू काय मस्त मस्त भाई सगळं. गो शूट, बघू सगळं. आता तुम्हाला ते मावळे दाखवले ना, लहानपणी मी पण जायचो हे करायला, काय करायला, गच्चीमध्ये आपल्या हे गच्चीमध्ये, आणि मग मित्रांसोबत पण जायचो ना किल्ला बनवायला. भारी मजा यायची तेव्हा. आम्ही रायगड बनवलेलो, रायगड. मी पण डोंबोलीमध्ये असताना आम्ही बनवायचो माहितीये का किल्ला, बाजूला असं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फोडायचे का किल्ला, मला ते नाही कळत. मला पण नाही माहिती. मला असं व्हायचं की भाई एवढ्या मेहनतीने आपण बनवलाय आणि एवढं रात्रभर नरक चतुर्दशीच्या आदल्या रात्रीपर्यंत आम्ही बनवायचो आणि मग लक्ष्मीपूजनला फोडायचो. बॉम्ब ठेवायचो. हा, आणि पॉइंट राहिला आम्हाला, म्हणजे माझ्या सगळ्या मित्रांना, तुम्ही आमचा तो स्कूल फ्रेंडचा बॉईज ग्रुप बघितला ना, ते आम्ही सगळ्या लोकांना प्राइज पण भेटलेलं, बेस्ट किल्ला इन द कॉलनी. मग अशी मम्मीचं ऑलरेडी बघून झालेलं. मी असंच बोललो की चल जरा बघते का, आणि लगेच बघायला आली बघ ना. मी मम्मीला असंच बोललेलो की जरा बघते का, मग लगेच गेली बघायला. त्यांना पण माहितीये बाजारात आलं की आपलं इकडे तिकडे 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 लक्ष असतं, हे बघू ते बघू, कळलं. त्यामुळे त्यांना माहितीये. नाईस. रोज रोज येत नाही ना, कधीतरी बाहेर पडतो. सो म्हणून ते कसं, हे बघू की ते बघू, ते बघू की हे बघू, असं. नाईस. हा बोल. आता सगळं काही घेत नाही आपण, जे आवडेल तेच घेणार. पण सगळं आवडतं आपल्याला. आपण बघतो तर सगळं ना, की हा हे चांगलंय का, ते चांगलंय का. नाईस. सगळं तसं चांगलं तर सगळंच आहे, बट आपण बघतो सगळं. हे बघ, तरी स्कॅनिंग चालली. मम्मी सगळं बघते. तोरण घ्यायचं विसरली. तोरण घ्यायचंय, तोरण. तोरण तुला मी दाखवली लाइटिंग, तर तू बोला हे नको ते नको. आय वॉन्ट एस्थेटिक. इकडची दाबेली आम्ही नेहमी खातो. मस्त आहे, मस्त. मम्मीने दाबेलीच नाही घेतली. दाबेलीचा अपमान. बिकॉज पाणीपुरी इज इम्पॉर्टंट. मी पण पाणीपुरी खाणार. तर आम्ही नेहमी इकडे जेव्हा पण येतो तेव्हा डीकेची दाबेली आम्ही खातो. हे काय आहे एरिया, मी विसरलो या एरियाचं नाव. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो. इकडे आम्ही नेहमी येतो डीकेची दाबेली खायला, कारण की ह्याची दाबेली खूप भारी असते. खूप. लहानपणी मी दाबेली भरपूर खायचो, त्याच्यानंतर मला कधीच दाबेली आवडली नाही, कारण की कोणाची दाबेली चांगली नव्हती. ह्याचीच एक दाबेली मला खूप आवडते. बघा, डीकेची दाबेली कॉर्नर. इथे सगळं काय काय भेटतं, सगळं जे पण भेटतं मस्त भेटतं. कशी वाटली दाबेली? पण मम्मीने खाल्ली. आता पाणीपुरी खाते. टेस्ट. मी आम्ही इकडे तर खूप वेळा खाल्ली आहे, डीके दाबेलीच्या बाजूला, गावदेवी रोडच्या इथे समोर. हा खा. धगधग धगधग धगधग. कशी आहे? हाऊ इज इट? चांगली आहे, वाईट आहे, खराब आहे? नाईस. पाहिजे का? वेगळं डिझाईन आहे. फुलं बघा ना किती भारी दिसतात. फुलं बेस्ट क्रिएशन ऑफ द वर्ल्ड. आपल्या इथे गावदेवी मंदिर आहे. गावदेवी मंदिराच्या समोर ना तुम्हाला सगळं असे पंत्या वगैरे सगळं भेटेल. आणि लक्ष्मीपूजनासाठी मूर्ती वगैरे हवी असेल तर ते सगळे या एरियामध्ये आहेत. आम्हाला हे असे सगळे तोरण हवे होते, बट नंतर विचार केला, मम्मी इकडे कपडे बघत बसली म्हणून. फटका दिल बोलते मम्मी. बट हे बघा, हे गावदेवी मंदिर. मला अजून लाइटिंग नाही भेटत आहे. लाइटिंग मला शोधायची. लाइटिंग मे बी ऑब्विसली इलेक्ट्रिक दुकानमध्ये चांगली भेटेल. इकडे लाइटिंग वगैरे भेटणार नाही. मी पण कुठल्या ओपन आलेलो, बट स्टील आय वॉज थिंकिंग की भेटेल. बघू, लाइटिंग नाही भेटेल तरी फटाके भारी आहे यार. बट मी जाणार कोपरीला. ते बाल्कनीमध्ये वगैरे ठेवायला ऑब्विसली तिकडे आम्ही वातीचे ठेवू नाही शकत, कारण की तिकडे हवेने विजून जाणार. आम्ही वरती असतो ना, म्हणून मग आम्ही ते पाण्यातले घेतले आणि लाईटवाले. पाणी नाही म्हणजे हात लावला तरी ते ऑब्विसली सायन्स बिहाइंड दॅट. पण आम्ही विचार केला की चला घेऊया, कारण की हे सजवायला भारी आहे ना, बाल्कनी सजवायला, म्हणून आम्ही ते घेतले. विचार केला की हे घेऊया, कारण की बाल्कनीमध्ये वगैरे सगळं ठेवायला. चेक करून देतो तो. खराब नहीं निकलना चाहिए. ये एक दाना जब चेक करके दे रहा. देखो ये देखो, ये नहीं चल रहा है. हाँ ठीक है, ये चल रहा है, वो नहीं चल रहा है. हाँ उसको खोल दे रहा हूँ, चेक कर रहा हूँ कितना हुआ. 1 2 3 4 5 6 दे दो. मी विचार केला की चला चांगलं डेकोरेशन होईल ना आपल्या बाल्कनीमध्ये वगैरे.
सही पण आहे. कर ना. हा सही आहे. काय विचारत होती त्यांना? हो क्यों नहीं पेटताय, काय हो क्यों नहीं पेटताय, इकडे बघून बोल ना. हो क्यों नहीं पेटताय. तर तो बोलतो क्यों नाही पेटताय? तर तो बोलतो ते बरोबर नाही आहे, दाबायला पाहिजे. हिंदी मराठी मिक्स करतेस तू. तुला काय उंट मोर उंट की मोर विचारते मम्मी. उंट काय की हा मोर घेतो आम्ही का माहितीये का? कारण की ह्याच्यावरती आहे बघा, हे सांगतील ह्याच्यावरती ना ते असं कव्हर आहे, पुरा 24 घंटा चलेगा. आमच्या घराच्या बाहेर ना ते कसं खूप हवा आहे, म्हणून मग हे जरा प्रोटेक्टेड राहतील आमचे दिवे. तेव्हा दोन पीस घेतोय कारण की भारी मला युनिक वाटले भाई. युनिक आहे, दिवा आहे दिवा. कम करो भैया, लीक नहीं होना मांगता है बस. बिल्कुल भी नहीं होगा. खोका नहीं है. खोका खोका नहीं है क्या? खोका खोके में इसका कांच ना हाँ काज भी कांच तो एंड ऊपर से बॉक्स है क्या? बॉक्स बक्सा थैली में है. ठीक आहे दे दो, घेऊन टाकतो विचार करायला. कारण की डिझाईन खूप मस्त आहे. अजून हा पण एक डिझाईन हाँ, आहे ये दो. आणि मोराचा आहे. म्हणजे मोरवालाची आहे. मोरवाला डिझाईन हम लोग का चाहिए. तो विचार केला की चला ले लेते. त्या लहान पोराकडनं आम्ही त्या मला आवडतात ते आपटी बॉम्ब घेतले. मजा येते त्या आपटी बॉम्ब फोडायला. बोल. कंदील घेतला तिथे मस्त आणि जरा त्या अगोदरपेक्षा जरा रिझनेबल क्वालिटी मध्ये भेटले, म्हणून आम्ही इकडनं कंदील हे घेणार कसं आता. घरी घेऊन कसं जाणार. आम्ही आता लाइटिंग घेतली. मला लाइटिंग हवी होती अशी, ती बाल्कनी सजवायला असते ना फुल अशी स्ट्रीप वाली ती. तर मी गोल्डन घेतली. तर मम्मी बोलते की नाही झगरमगर वाली कलर वाली. हा का बोल का कलर वाली गोल्डन वाली का नाही? ते बघ ना वरती ते कसं दिसतं बघ मस्त वेगवेगळे झगरमगर वेगवेगळे कलर. वेगवेगळे कलर. मला गोल्डनच लाईट आवडते. किती भारी दिसते गोल्डन. मम्मीला झगरमगर हवी होती, पप्पांना पण झगरमगर. मला ती अशी गोल्डन आवडते. गोल्डन एस्थेटिक. चले आमचं नेहमीचं स्टॉप उसाचा रस यायचं इकडे. मी नेहमी पण जेव्हा पण मार्केटमध्ये येतो ना तेव्हा इकडे उसाचा रस पितो. इकडचा उसाचा रस ना आणि लिंबू पाणी एकदम बेस्ट असतं. तुम्हाला जर यायचं असेल ना मार्केटमध्ये तेव्हा इकडे या शॉपमध्ये या. मजा आली का शॉपिंग करायला दिवाळी? मस्त मजा आली. येस. मग आम्ही कंदील पण घेतलं, लाइटिंग पण घेतली, दिवे जसे हवे होते तसे घेतले आणि अजून काय घेतलं. आणि छोटे छोटे कंदील वगैरे काय नाही कधी टाइमपास घेतलं, खाल्लं पिलं. घेतल्या. येस. आता घरी जाऊन तुम्हाला एक करून आयटम आम्ही दाखवू. सोबत स्टेटिंग. तुम्ही पण आता जेव्हा इकडे रस्त्यामध्ये वगैरे कुठे इकडे तिकडे जातात समजा वॉक करायला किंवा ऑफिसमधनं घरी येत असाल वगैरे वगैरे वगैरे, आय शुड कम टू द पॉइंट. ठीक आहे. तर एकदम मस्त वास येतो रातराणीचा एकदम भारी वास येतो. मग आवडत नाही. रातराणीचा नाहीये हा. शी इज रातराणी. रात की राणी हे रातराणी हे रातराणीच आहे. ते असे गुच्छ असतात फुलांचे, रात्रीच येतात म्हणून त्याला रात की राणी बोलतात. मला त्याचा वास एकदम मस्त लागत नाही. मस्त वाटतो एकदम. मम्मीला आवडत नाही. तुम्हाला आवडतो का सांगा. नसेल आवडत तरी सांग. मम्मी बोलतो उग्रस आहे. उग्रस नॉट उग्रस. रातराणीचा नाहीये. हे दुसरे फुल आहे. क्या बोली? दुसरी फुल आहे त्याचा वास. रातराणीचा माहितीये का किती वेगळा असतो वास. नमस्कार गाईस, मी आता तुम्हाला सगळं आमचं दिवाळी हॉल दाखवतो. असंच जास्त काय नाही, बट आम्ही कंदील वगैरे घेतलेले आहेत. तुम्हाला एक एक करून सगळं दाखवतो. क्या करते तू? कंदील रिव्हील गाईस, कंदील रिव्हील. हे बघा भारी दिसतं ना कंदील. लाईट मध्ये अजून चांगला दिसेल. काय करते मॅडम? त्याच्या बाजूला हे असे एक एक छोटे छोटे लावणार. ते खाली ते बायका वगैरे विकत होता, तर मी विचार केला की वाय नॉट आपण घेऊया, म्हणून मग मी घेतले. वरती तुळशीच्या वरती पण आपल्याला एक कंदील हवा आहे, म्हणून तुळशीच्या वरती असं नाही. तुळशीच्या वरती काय म्हणजे ही आमचा मेन ग्रिल आहे ना, म्हणजे गेटच्या आतमधनं. युनिक होता. तसाच बट कलर रिव्हर्स मध्ये घेतला. आणि हा जर ह्याच्यामध्ये लाईट लावल्यावरती ना खूप चांगला दिसतोय खूप, म्हणून मग आम्हाला हा बघता क्षणी आवडला. एक कंदील फक्त किती 400 रुपयाचा होता. एक कंदील 400 रुपये. मग विचार केला की भाई एवढा स्वस्त होता. 500 रुपये बोलला. 500 रुपये होता. आम्ही बार्गेनिंग केली जराशी आणि आम्ही 3 घेत होतो ना, म्हणून नाही तर तो बार्गेनिंग नव्हता करत. कारण की खूप ऑब्व्हियसली दिवाळीमध्ये म्हणून. पण आम्ही 3 घेत होतो, म्हणून त्यांनी स्वतःहून आम्हाला बोललं की ठीक आहे आपण 400ला करू. असे सगळीकडे ना पंत्या लावायच्या होत्या. मग तिकडे हरेक जागेवरती तेलाच्या पंत्या नाही लावू शकत, कारण की आमच्याकडे इकडनं भरपूर हवा येते. म्हणून मग आम्ही विचार केला की त्याचे नाही लावू शकत, म्हणून मग आम्ही हे विकत घेतले. हे त्याने आम्हाला दिले 100ला. तो बोलवता 100ला 3. कुछ भी 100 को 3.
म्हणून आम्ही बोललो की भाई 100 को 5 तो दे किंवा 100ला 6 दे. बट ही गोष्ट मला खूप आवडली. मला असं वाटलं की भाई बघता क्षणी आपण घेऊन टाकूया. आता ती पंती घेतली, किती भारी दिसते ना पंती. मम्मीला पण ही खूप आवडली. मलाही बघितल्यावरतीच खूप आवडली. काच आहे ह्याच्यावरती, आपण ती पंतीवरती ठेवतो ना म्हणून ह्याच्यावरती काच आहे. म्हणून त्यांनी असंच आम्हाला गिफ्ट म्हणून दिलं, मला आणि दीदीला. त्याचं हे बघा किती भारी आहे. मी लक्ष्मीपूजन वगैरे इकडे करतो ना, तर मला ते असं मूर्ती वगैरे सगळं सजवायला आवडतं. म्हणून मी विचार केला की वाय नॉट असं आपण त्याच्या बाजूला हे बघा हे असे 2 विकत घेतले. हे पण खूप रिझनेबल होतं, खूप म्हणजे खूप रिझनेबल होतं. असं बॉक्स करायचं, हे असं मागवलंय, हे असं बॉक्स करायचं. ठीक आहे, किती मस्त दिसतंय ना, लुकिंग लाईक अ वाव. किती भारी वाटतंय ना हे असं घराच्या बाहेर. आमची सगळी शॉपिंग तुम्हाला दाखवली, आमच्या कपड्यांचे तुम्हाला नंतर आम्ही दाखवू. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला अजून काय आवडलं. आणि मी पुढे अजून दिवाळीचे ब्लॉग्स लवकरात लवकर असे मी विचार करतो की लगेच आणत जाईल. तर त्यासाठी स्टे ट्यून आणि त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. बाय 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 बाय. मला पावरे थोडा काय खून कर. मम्मीने व्हिडिओ चालूच ठेवलेला.